श्री स्वामी समर्थ. मकर राशी 10 ते 16 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा मकर राशीसाठी कसा राहणार आहे? नोकरी आणि व्यवसायात रखडलेली कामे पूर्ण होणार का? आर्थिक परिस्थिती सुधारून धनलाभाचे नवीन मार्ग खुले होणार का? कुटुंबातील वातावरण आनंदी आणि शांत राहणार का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात सुख समाधान वाढणार का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळणार का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होणार का? नवीन संपर्क आणि संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार का? प्रवास आणि अध्यात्मातून कोणते लाभ मिळू शकतील? आणि कोणते उपाय केल्याने या आठवड्यातील अडचणी कमी होऊन सकारात्मकता वाढेल? चला तर मग जाणून घेऊया मकर राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मेहनत, शिस्त आणि प्रगतीचा ठरू शकतो. सुरुवातीला काही कामांचा ताण जाणवेल, पण योग्य नियोजनामुळे तुम्ही परिस्थिती सहज हाताळाल. तुमच्या संयमी स्वभावाचा फायदा महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून कौतुक किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात नवीन व्यवहार होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत परिस्थिती सुधारेल, मात्र खर्चाचे नियोजन करणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवाद वाढेल. विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करावा. आरोग्याच्या बाबतीत विश्रांतीकडे लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी तुमचा उत्साह वाढवू शकते. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मकर राशीसाठी चांगला राहू शकतो. तुमच्या मेहनतीचे आणि शिस्तबद्ध कामाचे कौतुक होईल. एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यास वरिष्ठांचा विश्वास वाढेल. सहकाऱ्यांशी मतभेद झाले तरी शांतपणे परिस्थिती हाताळा. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना योग्य संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक आणि व्यवहार मिळतील. जुन्या संपर्कातूनही फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची तपासणी करा. आठवड्याच्या उत्तरार्धात करिअरशी संबंधित सकारात्मक घडामोड होऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील आणि काही जणांना अतिरिक्त धनलाभ मिळू शकतो. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, मात्र घरगुती कारणामुळे अचानक खर्च होऊ शकतो. त्यामुळे खर्चाचे योग्य नियोजन करा. अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळा. गुंतवणूक करताना जोखीम आणि भविष्यातील परिणाम तपासा. कोणाच्याही सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेऊ नका. बचतीला प्राधान्य दिल्यास आर्थिक स्थैर्य वाढेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक बाबतीत दिलासा देणारी बातमी मिळू शकते. कुटुंब आणि नातेसंबंध. कुटुंबातील वातावरण या आठवड्यात चांगले राहू शकते. घरातील सदस्यांकडून तुमच्या प्रयत्नांना योग्य साथ मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. भावंडांसोबत एखाद्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. जुना गैरसमज दूर करण्यासाठी हा काळ योग्य आहे. मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदी होईल. नातेवाईकांकडून एखादी शुभ बातमी मिळू शकते. घरात धार्मिक किंवा शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. कामाचा ताण घरातील नात्यांवर पडू देऊ नका. प्रेमाने आणि शांतपणे संवाद साधल्यास कुटुंबातील नाती अधिक मजबूत होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मोकळेपणाने बोलल्यामुळे गैरसमज दूर होतील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामाच्या व्यस्ततेतून जोडीदारासाठी थोडा वेळ काढा. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे. प्रेमात असणाऱ्यांनी अनावश्यक संशय आणि वाद टाळावेत. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास नात्यातील विश्वास वाढेल. कुटुंबातील एखादा आनंदाचा प्रसंग दोघांनाही जवळ आणेल. आठवड्याच्या शेवटी प्रेमसंबंधात सुखद अनुभव येऊ शकतो. संयम आणि प्रामाणिकपणा नाते अधिक घट्ट करतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि शिस्तीचा आहे. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार अभ्यास करा. कठीण विषयांकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षकांचे मार्गदर्शन घेतल्यास अनेक शंका दूर होतील. परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे. अभ्यास करताना मोबाईल आणि इतर गोष्टींपासून दूर राहा. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते. तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांना फायदा होईल. पालकांचे प्रोत्साहन आत्मविश्वास वाढवेल. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे चांगले परिणाम मिळू शकतात. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. सतत काम केल्यामुळे शरीराला थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप घेणे आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. पाणी पुरेसे प्या आणि बाहेरचे तेलकट पदार्थ कमी करा. दररोज थोडे चालणे किंवा हलका व्यायाम करा. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा किंवा नामस्मरण उपयोगी ठरेल. जुन्या आरोग्याच्या तक्रारी असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास करताना आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
योग्य विश्रांती घेतल्यास आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा जाणवेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणामुळे प्रवास होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी प्रवासातून नवीन व्यवहार मिळू शकतात. एखादी महत्त्वाची भेट भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कुटुंबासोबत केलेला छोटा प्रवास आनंददायी राहील. प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवा. महत्त्वाची कागदपत्रे आणि आवश्यक वस्तू सोबत आहेत याची खात्री करा. वाहन चालवताना घाई करू नका. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधीही मिळू शकते. प्रवासातून मनाला नवीन ऊर्जा मिळेल. एकूणच प्रवासाच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम ते चांगला राहू शकतो. अध्यात्म. या आठवड्यात अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो. देवाचे नामस्मरण केल्यामुळे मनातील ताण कमी होईल. सकाळी काही वेळ ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न करा. घरातील देवघरात दिवा लावून मनोभावे प्रार्थना करा. शक्य असल्यास धार्मिक स्थळाला भेट द्या. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेणे शुभ ठरेल. गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा शक्य ती मदत करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. श्रद्धेबरोबरच आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. आध्यात्मिक साधनेमुळे मानसिक स्थैर्य वाढेल. उपाय. मकर राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात शनिवारी शनिदेवाची मनोभावे पूजा करावी. शक्य असल्यास शनिदेवाला काळे तीळ किंवा तेल अर्पण करा. गरजू व्यक्तीला काळे तीळ, धान्य किंवा अन्नदान करणे शुभ ठरू शकते. शनिवारी हनुमानाचे नामस्मरण करा. ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करा. आई-वडील आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. राग आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा. दररोज काही वेळ शांत ध्यान करा. श्रद्धेने केलेल्या या उपायांमुळे मनोबल आणि सकारात्मकता वाढण्यास मदत होईल. एकूण हा आठवडा मकर राशीसाठी मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदारी आणि प्रगतीची संधी मिळेल. व्यवसायात नवीन व्यवहारातून फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल, मात्र खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. कुटुंबात सहकार्य आणि आनंदाचे वातावरण राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मेहनतीचा फायदा मिळेल. आरोग्याच्या बाबतीत विश्रांती आणि योग्य आहाराकडे लक्ष द्या. प्रवासातून नवीन संपर्क आणि अनुभव मिळू शकतात. अध्यात्मामुळे मनाला शांतता मिळेल. एकूणच संयम, शिस्त आणि योग्य नियोजन ठेवले तर हा आठवडा मकर राशीसाठी समाधानकारक, लाभदायक आणि प्रगतीचा ठरू शकतो. धन्यवाद.